रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील मी अशी आशा करते. तर पहिल्या भागात बघितलं तुम्ही तर मी ना किचन म्हणजे किचन स्वच्छ करायला काढलेला, तर साफसफाई करायला काढली होती किचनची. तर पहिल्यांदा मी वरचे डबे वगैरे सर्व घसून घेतले होते, वरचं सर्व आवरून घेतलं, मग ट्रॉली किचनमधला आवरायला घेतला. तर आता आहे ना सर्व भांडे वगैरे काढून घेतले घासण्यासाठी. हे बघा किती कचरा ट्रॉल्यांमध्ये साचतो, आणि त्याच्यात आहे ना काच पण फुटलेली होती, मग ती पण काढून घेतली. कारण की खूप कचरा असा असतो म्हणजे आज आपण झाडताना वगैरे ना त्याच्यातून जातो. तर भविष्यात तुम्हाला कोणाला पण किचन ट्रॉली करायची असेल तर अशी बिलकुल करू नका. आता भरपूर सिस्टीम निघालेली, पूर्ण ट्रॉली पण बाहेर निघते, त्याच्यामुळे ना म्हणजे आतलं आहे ना रोजच्या रोज झाडता पण येतं आणि साफ पण करता येतं. तर मी कॉर्नरचे पण डबे वगैरे सर्व घासायला काढले का सर्व म्हणजे किचनमध्ये ना डायरेक्ट एक एक वस्तू घासायला काढली, कोणतंच ठेवलेलं नव्हतं. आणि हे प्लॅस्टिकचे डबे असतात ना, खूप सारे डबे प्लॅस्टिकचे. मला कधी कधी आता हे प्लॅस्टिकचे डबे फेकून द्यावं, पण असं वाटतं नको, कधी पण कोणाला काही द्यायचं असलं तर बरं पडतं. प्लॅस्टिकचे वस्तू पण लागतात घरात, म्हणजे भाज्या वगैरे ठेवायच्या असल्यावर आणि कोणाला काही द्यायचे असले तर मग पटकन आपण त्या डब्यात देऊ शकतो. हे बघा मी आता सर्व भांडे वगैरे घासायला काढत होती. मग आरुनी काय केलं, त्या कॉर्नरमध्ये जे डबे होते ना त्यातलं आहे ना सर्व वस्तू आहे ना का एका ताटात डब्यांमध्ये असं आहे ना भरून ठेवत होती. कारण की म्हणजे ते नंतर मी घसून घेईल. डबे वगैरे घसून झाले का मग पहिले ना ते तिला म्हटले पहिले तू ते खाली कर, म्हणजे कसं आहे डबे वगैरे घसून जातील. डबे घसून झाले, वाळवले ना मग ते सर्व त्याच्यात परत भरून देईल मी. कधी पण आहे ना आपल्याला किचनमध्ये आवरायला काढलं ना तर पहिले म्हणजे छोटे छोटे डबे असतात ना ते रिकामे करून घ्यायचे, आणि जेणेकरून आहे ना म्हणजे ते डबे पण घसून जातात, आणि ते भांडे राहतात ना आपण त्यात ओतून ठेवलेलं राहतं ते पण घसून जातं. मग पहिल्यांदा आहे ना सर्व हे डबे रिकामे करून घेतले, आणि सगळं वाट्या लोट्यांमध्ये असं आहे ना थोडं थोडं सर्व भरून ठेवलं. आणि मी पहिले आता डबे घसून घेतले. पहिले खरकाटे भांडे होते ना ते घसून घेतले, म्हणजे परत वाळून गेले असते तर परत ते घासायला त्रास झाला असता. मग पहिले ते घसून घेतले आणि हे डबे वगैरे घसून वाळत टाकून द्यायचे. आणि नेहमी किचन आहे ना 2-3 महिन्यातून आहे ना स्वच्छ करावाच लागतो, कारण की खूप घाण होते. आणि माझं आहे ना दुकानाच्या कामामुळे ना मला असं घरात आहे ना काही जास्त लक्ष देता येत नाही, त्याच्यामुळे हे बघा सर्व वाळत टाकलेले नाही. एवढे भांडे वगैरे घसून झालेले होते, फक्त ते तांब्याचे भांडे राहिले होते तेच घसायचे राहिलेले होते, म्हणजे ते पण घसून टाकले मी नंतरून. हे बघा स्वामी पण इकडे खेळत होता. मी घरातलं पहिले आवरत होती ना, म्हणजे बाहेरचं भांडे वगैरे, तर तोपर्यंत आरुनी ना पूर्ण किचन आहे ना खाली करून घेतलेलं. तर मग काही राहिलं तर ना तेच मी करायचं ठेवलं, म्हणजे मी केलं. मग बाकीचं आहे ना तिने सर्व खाली काढून ठेवले, तर म्हणजे कसं आहे किचन वगैरे आहे ना एकदम स्वच्छ घसून जाईल. आणि खिडकी पण घासायची होती ती, कारण की खूप धूळ वगैरे झालेली होती पहिले आहे ना किचनवर. म्हणजे खिडकीमध्ये ना थोडं तेलकट होतं ना ते धुवून घेतलं. कसं आहे म्हणजे परत सर्व तेलकट होईल त्याच्यामुळे. किचन वगैरे ना पूर्ण घसून घेतलेला होता, आणि बघा पूर्ण मध्ये मध्ये ना असं डल येते, कारण की काय मोबाईलला प्रॉब्लेम आला काही माहीत नाही. आणि आता मी किचन ट्रॉलीमधले ना सर्व साफ करून घेते, कारण की खूप कचरा वगैरे झासलेला होता. आणि किचन ट्रॉलीमध्ये ना साफ करायला म्हणजे ती करावाच लागते, नाही तर आहे ना खूप झुरळ वगैरे होतात. आमच्या इथे बिलकुल झुरळ नाही माझ्या इथे. आणि मी जास्त काही म्हणजे ट्रॉली करून नाही घेतलेली, फक्त 3-4 म्हणजे 2-3च ठिकाणी केलेले आहे, तुम्हाला दाखवेलच. आणि बाजूला आहे ना असा कडापा टाकून घेतलेला, म्हणजे मोठं वस्तू काहीही ठेवता येईल त्याच्यामुळे. कारण की पूर्ण करून घेतलं असतं ना तर परत दुसऱ्या वस्तू ठेवायला अडचण झालेल्या असते. बघा फक्त तुम्हाला दाखवते ना तेवढ्याच मी ट्रॉल्या केलेल्या आहे, जास्त काही ट्रॉल्या केलेल्या नाही आहे. आणि लगेच पट्टी वगैरे सर्व पुसून घेते. नेहमी ना म्हणजे भांडे लावताना ना कधी पण ओले भांडे कधीच लावायचे नाही, नाहीतर ना लगेच मोरचा गंज लागतो. आणि आरवीने ना लगेच हे काचेचे भांडे वगैरे लावून घेतले, कारण की मध्येच आता संध्याकाळी पाहुणे येणार होते. मग आम्हाला तसं टेन्शन आलेलं होतं का आता काय काम करू
करू काही नाही, पण चला मग जेवढं होईल तेवढं मी केलं. संध्याकाळी नंतर परत पूर्ण स्वयंपाक करावा लागला मला. हे बघा, आणि आता मी लगेच आरुनी काय केलं, बाहेर मला सगळे भांडे भरून देत होती ती. संध्याकाळ पण झाली, ती खूप उशीर झालेला होता भांडे लावायला, कारण की स्वामी पण त्रास देतो, त्याला घेऊन सर्व करायचे म्हणजे खूप त्रासदायक ठरतं. आणि लगेच मी भांडे वगैरे सर्व लावून घेते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. म्हणजे तुम्ही बघता व्हिडिओ पण लाईक पण करत नाही, आणि सबस्क्राईब प्लीज करत जा, म्हणजे जेणेकरून म्हणजे आवडला तर सबस्क्राईब करा, असं काही नाही आहे. इकडं बघा आरू आहे ना मला भांडे वगैरे लावून दे, म्हणजे तिने ना पाट्यांमध्ये भरून देत होती. 7 वाजले कंप्लीट, तरी काय पसारा आवरलेला नाही. दिसतं खरंच असं वाटतं घरात भांडे पाहिजे, पण नको पण, असं पण वाटतं. पण काय करायचं, ज्यावेळेस जास्त पाहुणे आले का तेव्हा भांड्यांची गरज पडते, नाही तर काही गरज नाही वाटत मला तरी भांड्यांची. हे बघा किती सारा पसारा पडलेला आहे, आणि कंप्लीट 7 वाजले आणि स्वयंपाक पण करायचा आहे. आणि पहिले मी ठरवलं तर फक्त खिचडी भात घालून देणार आहे, पण आता आजी बाबा आई ते सर्व येऊ राहिले, तर अजून माझ्या डोक्याला असं टेन्शन आलंय का आता परत एवढे पाहुणे येऊ राहिले, 7 वाजले कधी स्वयंपाक करणार काय, परत स्वामी मागे, आणि हा पसारा अजून बाहेरचा सगळं लावायचं बाकी राहिलेलं आहे. म्हणजे इतकं टेन्शन आलं ना मला, आता विचारूच नका. मग आता तुम्हाला आता मी आता भेटेल असं वाटत नाही मी. चला बाय बाय. हा बघा पूर्ण पसारा पडलेला होता, पाहुणे पण येणार होते. मग आता काय काय भांडे लावलेले ते तुम्हाला दाखवते. इतके नशे लावून घेतलेले होते, आणि त्याच्यामध्ये ना मी न्यूजपेपर टाकले काय, म्हणजे कसं आहे खाली व्यवस्थित आणि म्हणजे खराब होणार नाही लवकर. आणि ह्या ठिकाणी मी फक्त लिक्विड ठेवते आणि मिक्सर ठेवते, बाकी काही नाही. इकडचं लावायचं बाकी होतं, आणि नंतर मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच भेटणार आहे. हे बघा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आता दुसऱ्या दिवशी ना भांडे वगैरे सर्व लावून घेतले, स्वयंपाक झाला. मग फ्रीज आवरायला घेतला, तर फ्रीज आवरायला घेतल्यानंतर बघितलं तर बघा खूप सारा बर्फ साचलेला, कारण की मी पेपर ठेवते ना, तर पेपर असं बर्फाने खेचून घेतलेला होता. आणि आता रात्रीचा स्वयंपाक होता ना, तोच आता गरम करून घेते, कारण की स्वयंपाक झालेला होता, फक्त थोडंफार गरम करायचं होतं. आता इथं पिठलं होतं, पिठलं पण मस्त तव्यावर आहे ना गरम करून घेते. माझी बांगडी ना फुटली होती म्हणजे भांडे वगैरे घासताना, पण मी ती घालायचीच राहून गेली, विसरून गेली. आणि पिठलं आहे ना एकदम मस्त तव्यावर आहे ना गरम करून घेते. तव्यावरचं पिठलं आहे ना खूप छान लागतं, कधी पण तुम्ही करून बघा. छान पिठलं भाकरी खूप छान लागतं. आता मिक्स म्हणजे फ्रीज आहे ना, मी आता व्यवस्थित सरकून घेते, आणि बाजूची स्टाईल वगैरे धुवायची राहिलेली होती तीच पुसून वगैरे घेते. फ्रीज खाली पण खूप घाणसं असते, कसं कांद्याचं लसणाची वगैरे ना अशी घाण जाऊन बसते. आपण रोज रोज तर त्या गोष्टी सरकवत नाही, त्याच्यामुळे ना ह्या कधीतरी करावाच लागते. बघा खूप कचरा वगैरे झालेला होता, आणि लगेच मी तिथे ना पुसून वगैरे घेते, कारण की नेहमी पुसत राहिलं ना म्हणजे जास्त घाण पण होत नाही बघा. आणि मी ना नेहमी असं आठवड्यातून फ्रीज पुसत राहते, तरी पण तो इतका घाण होतो ना, कारण की म्हणजे लहान पोरं वगैरे सर्वजण सगळ्यांच्या म्हणजे एक हातात आणि 10 हातात लय फरक पडतो कधी पण. आता लगेच स्टाईल वगैरे मी लगेच पुसून घेते. खूप घाण झालेली होती स्टाईल. मी ना पूर्ण किचनला पूर्ण स्टाईल बसून घेतली, कारण की म्हणजे कसं आहे कधी आपल्याला पुसायचं ठरलं तर पुसता येतं, पण तसं कलर देणं लगेच खराब होऊन जातो. फ्रीज पण आहे ना मागून पुढून एकदम स्वच्छ पुसून घेते, आणि म्हणजे की खूप धूळ वगैरे आहे ना ती निघून जाते. फ्रीज वगैरे मस्त मागून पुढून सर्व स्वच्छ पुसून घेतला. तुम्ही पण नेहमी असं किचन म्हणजे फ्रीज वगैरे सरकवलं ना, तर चारही बाजूनी ना एकदम व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आणि नंतरून ना मी म्हटले पाणी म्हणजे तो बर्फ होता ना तो वितळण्यासाठी ठेवून दिलेला होता, तर मग ते म्हणे मी काढून देतो. त्यांनी ना तेवढा बर्फ काढून दिला आहे बघा. त्यांनी पूर्ण एक एक पार्ट वेगळा केलेला होता, तरी तो बर्फ निघाला नव्हता. मग त्यांनी ते सर्व पार्ट वेगवेगळा केला, आणि मग सगळं स्वच्छ करून घेतला. त्यांनीच आज आहे ना सर्व फ्रीज साफ करून घेतला, कारण की आमच्या फ्रीजमध्ये ना नेहमी दूध ठेवतो आम्ही. तर दूध ठेवल्यानंतर ना ते कधी कधी पिशवी लीक झाली का सर्व फ्रीज आहे ना असा पूर्ण गच्च भरून गेला. तर म्हणजे असे हे पट्टे आहे ना त्यांच्यामध्ये ते दूध सांडून सांडून बाहेरून दिसायचं काही दिसत नव्हतं, पण ज्या आतमध्ये ना त्याच्यामध्ये आता हे होल दिसत आहे ना त्यांच्यामध्ये सर्व दूध गेलेलं आणि पूर्ण घट्ट म्हणजे कडक होऊन गेलेलं होतं. त्यांनी पूर्ण पार्ट वेगवेगळा केलेला होता. त्यांनी मोबाईलमध्ये बघून सर्व गोष्टी वेगवेगळ्या केल्या आणि परत लावून घेतल्या. परत आम्हाला वाटलं होतं आता काय फ्रीज परत बिघडतो का काय, पण त्यांनी सर्व पण नाही व्यवस्थित सर्व केलेलं होतं. आणि हे बघा फ्रीज पण नंतर मी लगेच आवरून घेतला, आणि सर्व फ्रीज आणि हे ना वाटाणे मी स्टोअर करून ठेवलेले कधी पण आपल्याला कामात येतात. आणि फ्रीजमध्ये मी असे पेपर आथरले. ते फ्रीज आहे ना माझा तुटून गेलेला आहे. कसं आहे दुधाचे पहिले पातेले मोठे मोठे ठेवायचे ना, त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ना ओझन आल्यामुळे ते खालचे भांडे वगैरे तुटून गेले, आणि एक काच पण फुटून गेलेली आहे. बघा माझा फ्रीज पण एकदम आवरला. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.